राहू दे, लागेल उलट्या. हे बघा, हे आपण काल गरे सुकवले ना, काय गोड लागतात हो. मग आपल्या पण फणसावरती असेल कापा फणस तर घेऊन या एक पिका. बघतो असेल पिका ते घेऊन ये. चालेल, पिका असेल बघा, जरा ठोकून बघा, घेऊन या. हा काय, आम्हाला ना वाडीतून एकाने ना कापा फणस दिला होता अर्धा. तर आम्ही त्याचे थोडेसे गरे खाल्ले आणि बाकीचे सुकवले. सुकवल्याच्या नंतर एक ऊन लागलं त्याला. सुकवल्याच्या नंतर एवढे गोड लागतात ना हे गरे, म्हणून यांना सांगितलं आपल्याला एक फणस घेऊन या. आता बघूया हे घेऊन येतात काय फणस पिकलेला. चला. एक नंबर. कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. मी काल आंब्याचे साठ सुद्धा सुकायला घातले होते आणि फणसाचे गरे सुद्धा, ते चांगले व्यवस्थित सुकले सुद्धा आहे ना. म्हटलं ऊन पडलेलं आहे तर तुम्ही बघा आपल्या झाडावरती एक फणस मिळाला तर घेऊन या. आता हे गेलेत फणस आणायला. अण्णांनी तर फटाफट फणस फोडून त्याचे गरे काढून सुकायला टाकते. खूप ऊन पण लागतंय, गरम पण होतंय, पण गरे तर सुकून येतील. आता मी इथे बसून यांची वाट बघते कधी येतात आहेत ते. आमची काय झाडं काय जास्त लांब नाही आहेत, येतच असतील आता. जरा साठ सुकले, बघते जरा परततात काय ती. हे येईपर्यंत तेवढं काम तरी करते. आणला हिला पिका. अरे बरं झालं. चला, यांनी फणस पण आणला नाही आणि पिका मिळाला सुद्धा. आणि हे साठ पण एक असं परतलं. आता बाकीचे नंतर परते. आधी पहिला हे गरे सुकायला घालतो. चला आपण हे फोडूया. नंतरला हे पलटी करूया. चला या तुम्ही पण फणस फोडायला. चला, मस्त आहे हो. चला. हे ना खोबरेल तेल लावा जरासं. हे विड्याला लावा म्हणजे त्याला चिक नाही लागणार. फिरवा सगळीकडे, पाठीमागे फिरवा. आता आम्ही फोडतोय फणस. केंब्र नुसती फिरतात आहेत म्हणून आम्ही दोघांनी पण चष्मा लावलाय. वाव, काय मस्त बघा. पूर्ण तयार आहे. म्हणजे हे गरे आहेत ना आणखीन पण सुकल्यानंतर गोड लागतील, है ना हो. या. हे कापे फणसाचं हेच टेन्शन नाही. वरची पाव कापावी लागते. पाव कापल्याशिवाय आहे ना गरा निघतच नाही. हे बघा असे सुट्टे करावं लागतात. बरं, हे वरती थोडी तरी पाव जरी असेल ना तरी ते गरे निघत नाहीत काप्या फणसाचे. आता ते जमिनीवर ठेवू नका, त्याच्या परातीमध्येच ठेवा. याच्यात ठेवा एका बाजूला, जमिनीवर ठेवू नका. गरा पण बऱ्यापैकी आहे ना मोठा. हे बघा, असे एका एका गऱ्याचे ना 4-4 तुकडे किंवा 5-5, 6-6 तुकडे करायचे आणि असे ताटामध्ये सुकायला ठेवायचे. पण मी ताटामध्ये फक्त हे तुकडे करून घेणार आणि यांनी खाट ठेवलेले आहे अन्नामध्ये, त्यावरती प्लास्टिक अंथरणार आणि त्यावरती सुकवणार.
हे एवढे गरे सुकवण्यासाठी एवढं ताटं आणायची कुठून? साठांची ताटं ठेवण्यासाठी टेबल ठेवलाय. आता हे गरे सुकवण्यासाठी यांना म्हटलं खाट घ्या बाहेर. गोड. तुम्ही पण सुकवलात की नाही काप्या फणसाचे गरे? नसेल सुकवलात तर सुकवा. सुकवल्याच्या नंतर खूप छान लागतात आणि ती आपण 5-6 महिने जर सांभाळून व्यवस्थित ठेवली फ्रीज मध्ये वगैरे तर तुम्ही आरामात 5-6 महिने खाऊ शकता. पावसाला संपेपर्यंत तुम्हाला ते पुरतील. कारण का पावसात भिजल्याच्या नंतर काहीतरी पाहिजे ना संध्याकाळचं. आमच्या इथे ना कोणतंही झाड नाही असं नाहीये. सर्व फळ झाड आहेत. त्याचा पण उपयोग आपण करून घेतला पाहिजे. कंटाळा केला आपण तर आपल्याला काहीच मिळणार नाही. तुम्ही म्हणाल घरात बसून मला सर्व पाहिजे तर थोडं मिळणार. थोडं कष्ट पण केलं पाहिजे ना. आता यांनी जाऊन फणस घेऊन आले, झाडावर चढले, फणस घेऊन आले. हा, आता आम्ही दोघं जण बसून येतो. हे बघा फणस, कापा फणस म्हणजे फोडायचं म्हणजे खूप कठीण. त्याची पाव वगैरे काढावी लागते तरच ते गरे निघतात. मग ते गरे काढायचे, उन्हामध्ये सुकवायचे, छोटे छोटे तुकडे करून उन्हात सुकवायचे. मग किती त्याला कष्ट आहे की नाही. मग तेव्हा आपण अशी कोकणातली न मिळणारी, शहरात ही न मिळणारी वस्तू आहे, ही कोकणात आपल्याला मिळते. मग ती आपल्या जरा कष्ट केल्याशिवाय थोडी मिळणार आहे का हो? शहरात फणस खायला मिळतील पण असं आपण घरी आणून फणस आणून सुकवायचं म्हटलं तर ते तसं होत नाही, शक्य होत नाही. त्याला भरपूर जागा हवी, चांगलं ऊन त्यांना म्हणजे लागलं पाहिजे. तुम्ही म्हणाल जराशा उन्हामध्ये मी सुकवेन तर तसं चालत नाही, ते खराब होतात. मी तर इथे कोकणामध्ये आहे ना, इथे माझ्या सासरी, तर जे काय फळं पिकतात तर त्यांचा काय जेवढं उपयोग करून घ्यायचा आहे तेवढं मी उपयोग करून घेते. आंबे जर पडलेले आंबे असतील तर चांगले चांगले निवडून हे आणतात. आम्ही त्याची साठं घालतो, आमरस तयार करून ठेवतो. रातांबे पिकतात तर ते रातांब्याचं आम्ही काय म्हणतात ते फूड तयार करतो, म्हणजे त्याला आगल म्हणतात, ते सुद्धा तयार करतो. कोकम तयार करतो. आता हे फणस आहे. आता हे फणसाचे गरे मी सुकवणार. कच्चा फणस असेल तर त्याची गरे तळून ते पण ठेवू शकतो आपण. असं काय आपण करायला घेतलं ना तर आपल्याला जेवण सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणजे हे पूर्ण केल्याशिवाय आपण जेवण कसं करणार सांगा बघू ते. मग आपल्याला जेवणाला पण उशीर होतो. हे असं सर्व आपल्याला करावं लागतं. सगळंच पाहिजे आपल्याला तर मिळत नाही. तर हा आम्ही एक फणस जरी सुकवला ना तरी आम्हाला बस. थोडं मुलांना देणार आणि थोडस आम्ही खाणार. आम्ही काय जास्त खात नाही, मुलांनाच देणार. पण सीझन आहे म्हटल्याच्या नंतर काहीतरी त्या सीझनचा उपयोग केलाच पाहिजे ना. हे शहरात मिळतात पण कसं पैसे खर्च करा तेव्हा हे मिळतात. ते पण आपल्यासारखं नाही, असं स्वच्छतेपणे नाही. कसं करतात देव जाणे. ते पाकिट मिळतात. आता ते कुठे सुकवतात, कसं सुकवतात, जमिनीवर सुकवतात की असं काय खाट वगैरे ठेवून सुकवतात काय माहिती. आता कचरा वगैरे उडू नये म्हणून आम्ही लोकांनी अंगणामध्ये खाट ठेवलेली आहे, त्यावरती हे सुकवणार आम्ही व्यवस्थित. तुम्हाला सांगू का, कापा फणस आपण जर खाल्ला तर त्यावरती पाणी कधी पियाचं नाही. अगोदर पाणी पिऊन घ्या आणि नंतरला कापा फणसाचे गरे खावा. आता पोट दुखतं हो. बारक्या फणसावरती पाणी पियाला तरी काय हरकत नाही. आता हे गरे सुकून कसे होतात हे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ बघून जर तुम्हाला पण असं वाटलं की चला आपण पण सुकवूया तर लवकर सुकवून घ्या. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ना. मला असे कमेंट येतात का की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मग तुम्हाला आवडतात ना, मग चला झटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये माझा व्हिडिओ हा शेअर करा. आणि जसं तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करता असंच सपोर्ट कायमस्वरूपी असू दे आणि तुमचा प्रेम कायमस्वरूपी माझ्यावर असू दे. मला असे कमेंट येतात काकी आम्ही येऊ का तुमच्याकडे 2 दिवस राहायला. 2 दिवस काय 8 दिवस या राहायला.
मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझा गाव कोणता आहे. आता पुन्हा एकदा सांगते. जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर, मेघी गाव आणि ब्राह्मणवाडी. इथे येऊन माझं नाव विचारायचं, मिनल शिंदे. कोणी सुद्धा तुम्हाला माझ्या घरी घेऊन येईल. असं हे काय करताना ना माझ्या नातूची खूप मला आठवण येते. इथे आला होता तेव्हा त्याला मिळालं होतं कापा फणस खायला. तर तेव्हाच मला जाता जाता तो सांगतोय, जेव्हा मुंबईला निघाला तेव्हा, आजी मला फणस ठेवा, मला खूप आवडतो. त्याचे शब्द ना माझ्या कानात असे ऐकू येतात आहे. खूप आठवण येते हो. असं काय केलं की मला माझ्या नातवाची आम्हाला खूप आठवण येते. हे बघा किती काढले. देवाने आपलं एवढं सुंदर गाव दिलं आपल्याला, सुवर्ण कोकण. हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, आपल्या नशिबात आहे, मग त्याचा आनंद घेतलाच पाहिजे. झाले सर्व काढून. चला यांची पण झाले, म्हणजे फणस कापून झाला. आता हे सुद्धा मला मदत करतील घरी काढायला. ह्या पाती जरी ना ह्या पिवल्या दिसल्या ना तरी ह्या पाती घ्यायच्या नाही. हे बघा एकदम मस्त गऱ्यासारखी वाटते, पण ही घ्यायची नाही. ही पात आहे, ही घ्यायची नाही कधीच. फक्त गराच तेवढा घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे ना हे सर्व असे गरे असे मस्त व्यवस्थित छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे. खाटेच्या मापाचं झालं एकदम बरोबर. आता ते जे मी थोडेसे गरे काढले म्हणजे तुकडे केले, ते आधी सुकत घालते थोडेसे. म्हणजे दुसरे काढेपर्यंत हे तरी सुकतील. असं हे खाट उंचावरती असेल, म्हणजे हे सुकायला जर उंचावरती घातलं ना तर काय कचरा वगैरे उडणार नाही. कारण का हा आपला कोकण गाव आहे. इथे आपण अंगणामध्ये शेण वगैरे सारवतो आणि बाहेर सर्व माती वगैरे असते. जर वारा आला तर ते शेणाचा धुरला, मातीचा धुरला याच्यावरती येऊन बसणार आणि ह्याला असतं चीक. म्हणजे ते तुम्ही किती पण जरी काढलात कपड्यानी वगैरे तरी ते निघणार नाही. मग त्यापेक्षा जर तुम्ही जर कोकणामध्ये जर आपल्या हे गरे सुकवत असाल तर असं उंचावरती सुकवा. चला आता दुसरे गरे काढूया. सर्व गरे काढून घेतले. आता हे घालूया उन्हात सुकायला. चला. आता हे गरे आहेत ना, रंग बदली होईपर्यंत चांगले 3-4 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. त्याच्याने काय होतं, जे ह्या गऱ्यामध्ये जर ओलसरपणा असतो ना तो सगळा सुकून जातो आणि आपले गरे आपण जास्त दिवस ठेवले 4-5 महिने तरी त्या गऱ्यांना बुरशी येत नाही आणि खाताना खवट सुद्धा लागत नाही. म्हणून साठी जेवढं शक्यतो होईल तेवढं जास्त ऊन दाखवा. आता मलब असेल, मग मलब आहे म्हणून साठी तुम्ही म्हणाल मी आता 4 दिवस सुकवलं, तर तसं करायचं नाही. तुम्हाला जर ऊन असेल तर आरामात तुम्ही किती पण ऊन दाखवा, काही फरक पडत नाही. चांगल्या सुकल्याने आपले गरे सुद्धा चांगले राहतात. आता आपण भेटूया हे गरे सगळे व्यवस्थित सुकल्याच्या नंतर. बर्डीत भरत्या वेळी मी तुम्हाला दाखवेन की हा गऱ्याचा रंग कसा बदली होतोय. चला आता भेटूया आपण हे गरे सुकल्याच्या नंतर. उन्हाळचे वालवण. हे आंब्याची साठ आणि हे आहे कोकम सरबत करायला ठेवलेलं आहे. 3 दिवस झाले मी उन्हात ठेवलेलं आहे. आणि हे 2 दिवस अगोदर सुकत घातलेले फणसाचे गरे.
गरे मी सतत 4 दिवस उन्हात सुकवून घेतले आणि ते गरे थोडे आकसले पण आणि त्याचा रंग पण बदली झाला आणि व्यवस्थित सुकून आले. मी जेव्हा सुकायला घातले हे गरे तेव्हा मी खॉटवर घातले होते आणि जसे एक दिवस ऊन दाखवल्याने ते गरे जरा आकसले ना, तसं मग मी ह्या टेबलावर घेतलं. का माहितीये की मध्ये मध्ये पाऊस सुरू व्हायचा, मग आम्हाला खाट उचलायला खूप जरा त्रास होत होता. म्हणून साठी ते गरे थोडे आकसल्यानंतर ह्या टेबलावरती घेतले मी. हा टेबल आम्ही दोघं जण लगेच आपलं उचलायचो आणि अंगणात घ्यायचो, कारण का पाऊस मध्ये मध्ये असा ये जा करत होता. आता तुम्ही बघत असाल की गरे मी असं आत बाहेर टेबल करून गरे आम्ही चांगले व्यवस्थित सुकवून घेतले आणि आता एकदम हे बघा मस्त झालेत. आता ह्या डब्यामध्ये मी भरून घेते. कडक पण झाले आणि गोड. हे बघा, तुम्ही बघत असाल गऱ्याचा रंग कसा मस्त छान बदललाय आणि कडक पण झालेत. तर डब्यामध्ये मी भरून घेते. आमच्या इथे ना ह्या वर्षी आंबा फणस खूप उशिरा पिकला. मग त्यामुळे काय माहितीये, कापा फणसाचे गरे आम्हाला जास्त सुकवता आले नाही. तरी सुद्धा मुलांसाठी ना एक कापा फणसाचे गरे कसे तरी आम्ही सुकवून घेतले. सुकवलेल्या गऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.